गेट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या रामकृष्ण सुंचू याने गेल्या 8 वर्षांपासून हा अवैध धंदा चालविल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे। सुंचूने आतापर्यंत 16 किडन्या विकल्याची कबुली दिली असून प्रत्येक किडनीमागे केवळ 1 लाख रुपये कमिशन मिळाल्याचा दावा केला आहे। मात्र एका किडनीसाठी 1 ते 1.25 कोटी रुपये घेतले जात असल्याची चर्चा असून या व्यवहारातून कोट्यवधींची संपत्ती उभी राहिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। 8 वर्षांपूर्वी सुंचूने विणी घरकुल परिसरातील एका मुलीला लग्नाची मागणी घातली होती। त्यावेळी त्याच्या संपत्तीबाबत शंका आल्याने मुलीच्या वडिलांनी नकार दिला होता। उद्या त्याची अवैध कृत्ये उघडकीस आली तर मुलीचे भविष्य काय या विचारातून घेतलेला निर्णय आज दूरदर्शी ठरल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। नंतर सुंचूने परगावच्या एका मुलीशी विवाह केला। तपासानुसार एका किडनीसाठी मिळणाऱ्या रकमेतून 7-8 लाख रुपये किडनी देणाऱ्या व्यक्तीस दिले जात, उर्वरित रक्कम गेटमधील सदस्यांमध्ये वाटली जात असल्याचा अंदाज आहे। या व्यवहारात सुंचूला प्रत्येकी किमान 50 लाख रुपये मिळत असावे अशी चर्चा आहे। त्यामुळे फक्त 1 लाख कमिशनचा त्याचा दावा संशयास्पद ठरत आहे। रामकृष्णची अशोक चौक परिसरात राधामाधव नावाची फायनान्स कंपनी आहे। अटकेनंतर काही तासांतच ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्यात आल्याची माहिती आहे। मात्र धार्मिक उपक्रमात पुढाकार घेणारा आणि कोणाशीही फारसा बोलणारा व्यक्ती अशा अवैध धंद्यात कसा अडकला हा प्रश्न परिसरात उपस्थित होत आहे। धार्मिकतेचा मुखवटा असल्याची ही चर्चा आहे। वैष्णवी देवी मंदिरासाठी 30 लाखांचा खर्च, दसऱ्याला महाप्रसादाचे आयोजन आणि देवकीनंदन महाराजांच्या प्रवचनासाठी सुमारे 75 लाख रुपये खर्च केल्याची माहिती आहे। सुंचूकडे प्रियदर्शनी नगरात बंगला असून 15 ते 20 प्लॉट व घरे तसेच अय्यप्पा स्वामी मंदिर परिसरात सुमारे 3 एकर जमीन असल्याचे समोर आले आहे। या सर्व मालमत्तेची किंमत कोट्यवधींच्या घरात असल्याचे सांगितले जाते। प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे।